नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 36वा सराव पेपर, जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT टेट या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा सर्व पेपर चालू करण्यापूर्वी जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा हा सर्व पेपर चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे: सौंदर्य, विश्वास, सहानुभूती, अभिरुची, चपळाई, कपट या संकल्पनेचा अर्थ कोणत्या वयोगटामध्ये समजते? इथं संकल्पना कशाची काय काय विचारलं इथं? सौंदर्य, विश्वास, सहानुभूती, अजून अभिरुची, चपळाई, कपट या संकल्पनेचा अर्थ कोणत्या वयोगटामध्ये समजतो? तर कोणत्या वयोगटामध्ये या संकल्पना समजल्या जातात? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. कुमारावस्थामध्ये सौंदर्य, विश्वास, सहानुभूती, अभिरुची, चपळाई, कपट या संकल्पनेचा अर्थ समजतो. पुढचा प्रश्न: पियाजे यांनी सुचवलेल्या 4 बोधात्मक विकासाच्या अवस्थांपैकी पुढीलपैकी कोणती अवस्था नाही? पियाजेने जे 4 बोधात्मक विकासाच्या अवस्था सुचवल्या होत्या, तर त्याच्यापैकी एक कोणती अवस्था नाही असं विचारलं इथं. तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. माहिती संक्रमण काळ ही अवस्था नाही त्याच्यामध्ये. बाकीचे तिन्हीसुद्धा अवस्था आहेत. तर चौथी कोणती अवस्था आहे याच्यामध्ये? मूर्त क्रियात्मक विचार ही एक चौथी अवस्था आहे. पुढचा प्रश्न: आई वडील शरीराने सुदृढ व उंच असतील तर सामान्यपणे त्यांची संतती टिंबटिंब होईल. आई व वडील शरीराने सुदृढ व उंच असतील तर सामान्यपणे त्यांची संतती कशी होईल? तर यासाठी उत्तर येणार आहे उंच होईल. पुढचा प्रश्न: वाचा दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांची लक्षणे खालीलपैकी कोणती आहेत? वाचा दोष ज्या विद्यार्थ्यांमध्ये असतो तर त्या विद्यार्थ्यांची लक्षणे कोणती असतात? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच. म्हणजे कोणकोणते? अडखळत बोलणे, अनावश्यक स्वर ओढणे, नाकातून बोलणे या तिन्हीसुद्धा विद्यार्थ्यांची लक्षणे आहेत. कोणत्या विद्यार्थ्यांची? वाचा दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांची. पुढचा प्रश्न: खालीलपैकी कोणते विद्यार्थी मनाने हळवी, आत्मनिरीक्षण करणारी, मितभाषी, आदर्शवादी व वागणुकीत काटेकोर असे असतात? तर कोणते विद्यार्थी असे असतात? कसे? हळवी, मनाने हळवी, अजून आत्मनिरीक्षण करणारी, त्याच्यानंतर आदर्शवादी, वागणुकीत काटेकोर असे कोणते विद्यार्थी असतात? तर यासाठी उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. अंतर्मुखी विद्यार्थी असे असतात. पुढचा प्रश्न: व्यक्तिमत्व सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला. व्यक्तिमत्व सिद्धांत कोणी मांडला? तर व्यक्तिमत्व सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 पियाजे याने व्यक्तिमत्व सिद्धांत मांडला. कोण मांडला? पियाजे याने व्यक्तिमत्व सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न: मतिमंद मुलांना शिकवणारा शिक्षक खालीलपैकी कसा असावा? मतिमंदांना शिकवणारा शिक्षक हा खालीलपैकी कसा असावा, म्हणजे त्याची गुणवैशिष्ट्ये काय असायला हवीत? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. वरीलपैकी सर्वच असावा. म्हणजे कसा असावा? सोप्या मनोरंजक पद्धती वापरणारा, स्नेह सहानुभूतीने शिकवणारा आणि उपास न करता बालकांना शिकवणारा. हे 4ही पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न: अध्यापनातील चांगल्या नकाशाची लक्षणे कोणती नाही? अध्यापनातील आपण जो नकाशा वापरतो त्याच्यापैकी लक्षणे एक कोणती आहे जी चांगली नाही असं म्हणले? तर यासाठी पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. नकाशा एकाच दृष्टिक्षेपात समजणारा नसावा. तर हे लक्षण नाही. तर कसं उत्तर असायला पाहिजे? एकाच दृष्टिक्षेपात समजणारा असावा. बाकी सर्व ऑप्शन बरोबर आहे त्याचे. नकाशा बिनचूक असावा, नकाशात विविध गोष्टींची रंगाने दर्शविणे, त्याच्यानंतर सर्व मुलांना दिसेल अशा आकाराचा असावा. पुढचा प्रश्न: हिज ॲसेंट इज दॅन माइन. तर इथं फिल इन द ब्लँक आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे जर तुमचं जर डिग्री झाला असेल, हा डिग्रीवरचा क्वेश्चन आहे, तर यासाठी उत्तर येतं वर्स दॅन माइन. पुढचा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नो बडी बट वॉज प्रेझेंट. पुन्हा फिल इन द ब्लँक आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे नो बडी बट आय वॉज प्रेझेंट असं उत्तर येतं. पुढचा प्रश्न: इट वॉज टू हॉट टू गो आउट. चूज द अल्टरनेटिव्ह टू रिमूव्ह टू. चूज द अल्टरनेटिव्ह टू रिमूव्ह टू. इट वॉज टू हॉट टू गो आउट. तर यासाठी उत्तर येणार आहे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. इट वॉज सो हॉट दॅट नो वन कॅन नॉट गो आउट. पुढचा प्रश्न:
कंबाईन द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग अ कोऑर्डिनेटर. ही वॉज पुअर, ही वॉजंट ग्रीडी. तर इथे कोऑर्डिनेटर वापरून आपल्याला हे जे दोन वाक्य दिलेत ना त्याचे एकच वाक्य बनवायचं आहे. तर यासाठी काय उत्तर येणार आहे आपलं बरोबर? पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. बट ही वॉज पुअर बट ही वॉज नॉट ग्रीडी असे एक वाक्य बनतं बट हे कोऑर्डिनेटर टाकून. पुढचा प्रश्न. आय एम ऑन माय वे शी सेड, राईट इन इनडायरेक्ट फॉर्म. हे जे वाक्य दिले ना हे आहे डायरेक्ट स्पीचमध्ये. तर याला आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायला सांगितले. तर काय त्याचं उत्तर? पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. शी सेड दॅट शी वॉज ऑन हर वे हे उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न. द वेदर इज दॅन लास्ट वीक, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. तर हा सुद्धा जो प्रश्न आहे तो डिग्रीवरतीच बेस आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. वॉर्मर. द वेदर इज वॉर्मर दॅन लास्ट वीक. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न. शी इज ब्युटिफुल बट इंटेलिजंट. शी इज ब्युटिफुल बट इंटेलिजंट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. नॉट ओनली बट ऑल्सोचा प्रकार आहे हा. शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो इंटेलिजंट. पुढचा प्रश्न. राईट नॉन फॉर्म ऑफ स्ट्रॉंग. स्ट्रॉंग या शब्दाचं नॉन फॉर्म काय येतं? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. स्ट्रेंथ. पुढचा प्रश्न. राईट नॉन फॉर्म ऑफ डाय. डाय या शब्दाचा नॉन फॉर्म काय येतं? डाय. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. डेथ. डाय या शब्दाचा नॉन फॉर्म आहे डेथ. पुढचा प्रश्न. सोहन अँड मोहन आर गुड फ्रेंड्स, चूज द करेक्ट प्रोनाउन सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन पार्ट. तर इथं जे वाक्य दिले ना सोहन अँड मोहन, तर या दोन शब्दासाठी ना आपल्याला एक अदर ऑप्शन घ्यायचा आहे दोन्ही शब्दाला कवर करण्यासाठी. तर काय येतं? दोघं आहेत म्हणजे दे येणार आहे. दे आर गुड फ्रेंड्स. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न. टू स्मोक इज इंजुरियस टू हेल्थ, चूज द करेक्ट ऑप्शन टू रिप्लेस द अंडरलाईन पार्ट. तर इथं जे वाक्य दिले टू स्मोक इज इंजुरियस टू हेल्थ, तर यापैकी आपल्याला टू स्मोकला रिप्लेस करायचं आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ हे आपण वाक्य बऱ्याच जागी पाहत आहे सध्या. पुढचा प्रश्न. नो सुनर दॅन द पोलीस हँडकफ्ड हिम. नो सुनर दॅन द पोलीस हँडकफ्ड हिम. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं. डीड ही. नो सुनर डीड ही कम दॅन द पोलीस हँडकफ्ड हिम हे उत्तर योग्य राहील. नो सुनरचा प्रकार आहे हा. पुढचा प्रश्न. नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण आहेत? भारतामधील अशी पहिली कोणती महिला आहे जिला नोबेल पारितोषिक मिळाले होते? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. मदर तेरेसा यांना पहिले नोबेल पारितोषिक मिळाले होते. पुढचा प्रश्न. सिंह तसं छावा घोडा तसं काय. सिंह तसं छावा घोडा तसं काय. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 घोड्याचं असतं शिंगरू. पुढचा प्रश्न. गरबा ही लोककला नृत्य टिंब राज्याचे लोकनृत्य आहे. तर गरबा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. गुजरातचं आहे. गरबा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? गुजरात या राज्याचं आहे. बऱ्याच जणांना वाटतं राजस्थान, तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले ई कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले ई कोर्ट विचारले कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे हैदराबाद. भारतातील पहिले ई कोर्ट कोठे स्थापन केले आहे? हैदराबाद येथे स्थापन झाले आहे. पुढचा प्रश्न. वस्तू व सेवा करासंबंधित म्हणजेच GSTशी संबंधित घटना दुरुस्ती कितवी किंवा कोणती? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 101वी घटना दुरुस्ती. GSTशी कोणती घटना दुरुस्ती आहे संबंधित? 101वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी त्याचंच फुल फॉर्म आहे. काय आहे? नारी हे त्याचं फुल फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म आहे. कुठे आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 पुणे येथे आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. महाराष्ट्रातील कोणता विभाग हा पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता? तर यासाठी उत्तर येतं मराठवाडा हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता. पुढचा प्रश्न. जगातील 7 समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय टिंबटिंब आहे.
पहिला भारतीय जगातील 7 समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा भारतीय कोण आहे? प्रथम भारतीय कोण आहे? रोहन मोरे हा व्यक्ती आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, मी उत्तर सांगेल पण व्हिडिओ पॉज करून तुम्हाला गणिताची उत्तरं सोडवायची आहेत. 10 मुलांना 20 किलोग्राम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलोग्राम साखर किती दिवस पुरेल? 10 मुलांना 20 किलोग्राम साखर किती दिवस पुरते? 30 दिवस पुरते. तर एका मुलाला 20 किलोग्राम किती दिवस पुरेल? तर यासाठी उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 30 दिवस पुरेल. पुढचा प्रश्न 6 संख्यांची सरासरी 64.5 आहे. 7 ही संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती? तर यासाठी तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 69 आहे. काढून बघा, उत्तर 69च येणार आहे. पुढचा प्रश्न एक वस्तू 1995 रुपयाला विकली तर 5% तोटा होतो. 5% नफा होण्यासाठी वस्तू किती रुपयात विकावी? समजा एक वस्तू आहे ती किती रुपयाला विकली, त्याने 1995ला विकली तर किती तोटा व्हायला? त्याला 5% तोटा व्हायला. जर त्याला 5% नफा पाहिजे असेल तर त्याला किती रुपयात विकावे लागेल? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. 2205 मध्ये विकावं लागेल 5% नफा कमवण्यासाठी. पुढचा प्रश्न किरणला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाल्यास टक्केवारी किती? किरणला गणितामध्ये 150 पैकी 108 गुण मिळाल्यास टक्केवारी किती आहे? तर यासाठी उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. 72%. पुढचा प्रश्न 2 विषम संख्यांचा गुणाकार 35 आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती आहे? 2 विषम संख्यांचा गुणाकार किती आहे? 35. तर त्यातील मोठी संख्या विचारले, तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. 7 ही मोठी संख्या आहे. पुढचा प्रश्न 15 वर्षापूर्वी सुमितचे वय 35 होते, तर अजून किती वर्षाने तो 60 वर्षाचा होईल? 15 वर्षापूर्वी सुमितचं वय होतं 35, तर अजून किती वर्षाने तो 60 वर्षाचा होईल? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 10 वर्षाने तो अजून 60 वर्षाचा होईल. पुढचा प्रश्न चतुर्भुज होणे म्हणजे काय? चतुर्भुज होणे म्हणजे काय? तर यासाठी उत्तर येणार आहे इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. लग्न होणे म्हणजेच काय? चतुर्भुज होणे. अजून एक याचा अर्थ निघतो चतुर्भुज होण्याचाच, कैद होणे सुद्धा याला असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न तर पर्यायानुसार तुम्ही उत्तर लिहायचे आलं तर. पुढचा प्रश्न माझ्या शाळेपुढे मैदान आहे, शब्दयोगी अव्यय ओळखा. इथं जे वाक्य दिले ना, माझ्या शाळेपुढे मैदान आहे, तर या वाक्यामध्ये एक शब्दयोगी अव्यय आला आहे, तर तो कोणता आहे? उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे हा शब्दयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न पुढील विभक्ती ओळखा विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांना या शब्दामध्ये कोणती विभक्ती आहे? पर्याय क्रमांक 3 आहे संबोधन. कोणती विभक्ती? संबोधन. जलद यासाठी समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा. जलद यासाठी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे, तर याचं उत्तर येतं वेगाने. जलदचं समानार्थी काय? वेगाने. पुढचा प्रश्न देवा तू मला आशीर्वाद दे, या वाक्यातील तू हा कोणता शब्द प्रकार आहे? देवा तू मला आशीर्वाद दे, याच्यामध्ये जो तू हे शब्द आला आहे, तर तो कोणता शब्द प्रकार आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. सर्वनाम. पुढचा प्रश्न तर मित्रांनो 40वा प्रश्न आहे आता तुमच्यासाठी. याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, ते पण कमेंटमध्ये. प्रश्न असा आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखा. तर इथं पर्याय दिले तुम्हाला. नाक मुरडणे म्हणजे नापसंती दर्शवणे, नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे, पाठ थोपटणे म्हणजे कौतुक करणे, आणि नजरेत भरणे म्हणजे डोळ्यात काहीतरी जाणे. या 4 जोड्यापैकी ना एक जोडी चुकीची आहे. जी चुकीची असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.